का क्या है? आज इथं जनता की चौपाल इथं सर्व पक्षीय लोक आहेत. मी कोणत्या पक्षाचा नाही आहे, पण माझा एक म्हणणं आहे की भंडारा शहरामध्ये विकास जर झालेला आहे तर कुठला विकास झाला आहे आणि कोणी केला आहे? मोदी सरकार ठीक आहे, मोदी सरकारच्या राजमध्ये विकास होत आहे आम्ही मानतो, पण आमचे जे स्थानिक खासदार आहेत त्यांच्या हातून काय झालं? आज भंडाऱ्यामध्ये आमच्याच एरियातला चांदणी चौक एरियातला रोड कितीतरी दिवसापासून फुटलेला होता. शिवजयंती होती, आम्ही शिवजयंतीचा कार्यक्रम करतो, तर 2 ते 3 वेळा तिथं निवेदन देण्यात आले. निवेदनाचं काहीही आम्हाला उत्तर मिळालेलं नाही. त्यानंतर मी स्वतः म्हटलं की जर हा रोड बनला नाही तर आम्ही इथं बसून जाऊ. त्यासाठी म्हणून आपले CO साहेबांनी थोड्या वेळसाठी तो गड्डा बुजवून रोड तयार केला. तो आता पण रोडाची अवस्था तीच आहे. जसं मेंढे साहेब आले, खासदार साहेब आले, खासदार साहेबांच्या राज्यामध्ये भंडाऱ्यामध्ये रोजगार एकही नाही. मौद्यासारख्या शहरामध्ये मौद्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या आहेत, तिथं रोजगार मिळून राहिला. आमच्या भंडारा शहर एवढा मोठा असून भंडारा शहरात सर्व काही मिळतो. भंडारा शहरात नदी आहे, मोठा मंडी आहे, हॉस्पिटल आहेत, सर्व आहे, पण युवकांसाठी रोजगार नाही. आज मुलं शिकले आहेत, उच्च शिक्षित आहेत, माझ्यासारखा माणूस शिकलेला आहे, पण आम्हाला रोजगार न मिळाल्यामुळे आम्हाला नागपूर जावं लागतो, मौदा जावं लागतो, जाना येणं करावं लागतो. याच्या जिम्मेदार कोण? म्हणून आम्ही हा विचार केला आहे की आम्हाला जर कोणता उमेदवार निवडून आणायचा असेल तर आम्ही पक्ष न पाहता उमेदवार पाहू. कारण की आम्हाला जो आमचा पक्ष ठेवायचा आहे तो आम्ही उमेदवाराकडेच ठेवू. आम्ही तर मोदी साहेबांकडे जाणार नाही आहो की साहेब तुम्ही आम्हाला रोजगार द्या किंवा भंडाऱ्यामध्ये काहीतरी आणा. आता याच्यासाठी आम्ही मेंढे साहेबांसोबत राहू की दुसऱ्या पार्टीसोबत राहू हा विषय वेगळा आहे. लोकांचं असं म्हणणं आहे की मेंढे साहेबांनी आतापर्यंत भंडाऱ्यात काही केले नाही आणि नाहीच केले. आमच्यासारखा माणूस जेव्हा मेंढे साहेबांकडे जातो, एक सामान्य माणूस जेव्हा मेंढे साहेबांकडे जातो तर आम्हाला 3-3, 4-4 तास बसवून ठेवतात. काहून? तर मेंढे साहेबांची मीटिंग आहे. अरे मेंढे साहेबांची मीटिंग आहे तर मग तुम्ही जनप्रतिनिधी बनल्याच काहून? बनायलाच नाही पाहिजे. जेव्हा तुम्हाला सर्व काम स्वतःसाठी करायचे होते तुम्ही मग जनप्रतिनिधी बनायलाच नाही पाहिजे. आमचे एवढंच म्हणणं आहे, जर आमच्या भंडाऱ्याचा विकास जर नवीन कोणी उमेदवार करत असेल तर आम्ही त्या उमेदवाराला निवडून आणू. आम्ही पक्षाचा काहीही रोल का ठेवणार नाही. आणि एका व्यक्तीमुळे पडल्यामुळे मोदी सरकार तर पडणार आहे नाही, येणार तर मोदी सरकारच आहे, पण भंडाऱ्याचा विकास हा दुसरा उमेदवार करू शकतो. तसं पण आता ठीक है, मोदी सरकार ने विकास किया है. मोदी सरकार ने विकास किया है, लेकिन भंडारे के खासदार ने विकास नहीं किया. आप देख सकते हैं कि किसी की जो लोगों की चर्चा होती है कि क्या विकास हुआ है, तो कहाँ कही गया जाता है कि मोदी सरकार ने विकास किया है, पर यहाँ के स्थानीय खासदार ने विकास नहीं किया है, जिसको लेकर यहाँ पर चर्चा का विषय बना हुआ है.